पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर समाजसेवेला सलाम आणि खोडसाळपणाला थेट चपराक देणारी मोठी घडामोड पनवेलमधून समोर आली आहे। सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या समाजसेविका सौ रुपालीताई शिंदे यांचा आज क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या कार्यालयात जाहीर आणि दणदणीत मान सन्मान करण्यात आला। समाजासाठी घेतलेल्या ठाम आणि प्रामाणिक भूमिकेला आज समाजाने उघड पाठिंबा दिला। पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 दरम्यान समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या शब्दाला मान देत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका डॉक्टर प्रियांका तेजस कांडपिळे यांना संधी देत रुपालीताई शिंदे यांनी दाखवलेला मानाचा मोठेपणा आज संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरत आहे। सावित्रीच्या लेकीचा हा मोठेपणा आहे अशी भावना यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली। याच कार्यक्रमात सोशल मीडियावरून सुरू असलेल्या खोडसाळपणावर जोरदार प्रहार करण्यात आला। पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की समाजात तेढ निर्माण करणारा सोशल मीडियावरून चालवलेला अपप्रचार चुकीचा आहे आणि अशा खोडसाळपणाला अजिबात थारा दिला जाणार नाही। हा थेट इशाराच असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। माळी समाजाच्या वतीने रुपालीताई शिंदे यांचे मनापासून आभार मानत समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला। या दणदणीत कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सुधीर कांडपिळे, मनोहर कांडपिळे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका डॉक्टर प्रियांका तेजस कांडपिळे तसेच विजय भुजबळ, संध्या भुजबळ, कृपेश कांडपिळे, स्नेहा धुमाळ, राखी मोहिते, साहिल मोरे, नितीन भुजबळ, अजित लोंढे, सिद्धेश अंकित भुजबळ आणि समस्त माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। समाजसेवेला सन्मान, अपप्रचाराला थेट नकार, पनवेलच्या राजकारणात आजचा दिवस ठरणार निर्णायक। हीच आहे ब्रेकिंग न्यूज पनवेलमधून। नमस्कार। आपण बघितलं तर प्रभाग 20 मधून रुपाली शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांच्यासमोर डॉक्टर प्रियांका कांडपिळे यांनी अर्ज भरला होता आणि त्यांनी अर्ज जो भरला होता तो डॉक्टर प्रियांका कांडपिळे यांच्याविरुद्ध भरला होता। इलेक्शन झाले असे इलेक्शन होणार होती, दोघींपैकी कोणतरी निवडून येणार होतं, कोणतरी पडणार होतं। अशा परिस्थितीमध्ये मी असेल, आमच्या गावातील प्रतिष्ठित श्री मनोहरजी कांडपिळे असतील, सुधीर शेठ कांडपिळे असतील, आम्ही तिघं बसलो। म्हणलं दोघींनी समाजात भांडून काय उपयोग आहे, कोणतरी एक पडणार, कोणतरी एक निवडून जाणार। त्यानंतर मग मी रुपाली ताईला विनंती केली की ताई, तू जर आमच्या शब्दाला मान देत असशील आणि जर का तू माघार घेणार असशील तर एक बिनविरोध सीट येईल आणि विनाकारण पैशाचा अपव्यय होणार नाही, वेळेचा अपव्यय होणार नाही आणि एकमेकांमध्ये मन कलुषित होणार नाही। तर तू आमच्या शब्दाला थोडा मान दे, आमच्या तिघांचं असं म्हणणं आहे। तर ती म्हणले ठीक आहे, मी विचार करते आणि उद्या सांगते। मला वाटतं ती 1 तारीख होती आणि 2 तारखेला तुम्ही माघार घ्यायचं म्हटलं। मी विचार करते। त्यांनी विचार केला। मला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की नाना, मी विचार केला आहे पक्का की माझ्यामुळे जर का कुठं वातावरण कलुषित होत असेल, कुठल्या प्रकारचं काही वातावरण विचित्र होत असेल गावात, तर मी मान्य करते आणि मी विनाशर्त माझी माघार घेते। आणि तिने दिलेला शब्द पाळला आणि खरोखर तिने इलेक्शनमधून माघार घेतली आणि डॉक्टर प्रियांका कांडपिळे यांना बिनविरोध निवडून दिलं। त्यामुळे आज आम्ही ताईला भेटायला आलो। आज ती खरोखर सावित्रीची लेक ठरली। तिने कोणाला तरी समाजातल्या प्रतिष्ठित म्हणून आम्हाला मान दिला, तिने दिलेला शब्द पाळला। त्यामुळे आमच्यासुद्धा समाजात एक वेगळं स्थान निर्माण झालं की आमच्या शब्दाला सुद्धा कोणी किंमत देते। आणि त्यामुळे ताईचा मी कांडपिळे कुटुंबाकडून असेल, भुजबळ कुटुंबाकडून असेल,
इवन आमच्या सर्व पोदी ग्रामस्थांकडून असेल. ताई, मी तुझा शतशः आभार आहे, कारण तू जे आमच्या शब्दाला मान्यता दिली त्यामुळे ताईला आम्ही शब्द देतो की भविष्यात जर का ताई तुझ्या मागे, जशी तू आमच्या मागे उभे आहे तशी आम्ही तुझ्या मागे खंबीरपणे गाववाले म्हणून राहू आणि एकमेका सहाय्य करू. अवघे दुरू सुपंत ह्या उक्तीप्रमाणे आम्ही तुझ्या पाठी राहून आम्ही निश्चितच पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि तुझ्यासोबत किंवा तुला घेऊन आम्ही पुढे जाऊ. एवढा आजच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने तुला शब्द देतो आणि पुन्हा एकदा तू आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल तुझा खूप खूप आभारी आहे. आणि त्यानंतर माघार घेतल्यानंतर वृत्तपत्र असतील, काही चॅनल्स असतील, याच्यावर चुकीची माहिती दाखवली गेली की तिला प्रेशर आणलं, तिला दबाव आणून माघार घेतली गेली. त्यानंतर तिला काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी तिला म्हणजे लालूच दाखवले गेले. परंतु असं कुठल्याही प्रकारचं घडलं नसताना रुपालीताईंनी खरोखर तिला आम्ही मोठे मानाची म्हणतो, कारण तिने कुठल्याही प्रकारचं अशी अपेक्षा न करता विनाशर्त कुठल्याही प्रकारचे आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता ही माघार घेतलेली. त्यामुळे तिचे पुनश्च एकदा मी आभार मानतो. थँक्यू रुपालीताई तुमच्याबद्दल. नमस्कार. आज आपले रुपालीताई शिंदे यांच्या भेटीसाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण आलो आहोत. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आपले सन्मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी या ठिकाणी माझी पत्नी डॉक्टर प्रियांका तेजस कांडपिळे यांना या ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, आज त्या ठिकाणी आमच्यासमोर 30 तारखेला जेव्हा आम्ही फॉर्म भरला तर त्या तारखेला आम्हाला माहिती पडलं की आपल्याच गावातील जी भगिनी ताई आहे, जिला आम्ही ताई म्हणतो, रुपालीताई शिंदे, तीच त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध तिचा फॉर्म त्या ठिकाणी आम्हाला माहिती पडण्यात आलेला होता. तर आज रुपाली शिंदे ज्या आहेत त्या तर आमच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी अग्रेसर, या ठिकाणी पोदी भाग असेल या अनेक ठिकाणी असेल त्यांची कामाची धडपड असतेच. तर आज आम्ही पोदी गावातील दोघी ज्या महिला आहेत त्या आमनेसामने लढत असताना आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या ग्रामस्थामध्ये एकमेकांमध्ये वादविवाद नको किंवा जे काय आता आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणूक लढवून विकास कामं करण्याचे जे आपलं ध्येय आहे, उद्देश आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या समाजातील आपल्यामध्ये कुठे वाद नको किंवा विकास कामामध्ये कुठे अडचण नको. तर आमचे पोदी गावातील किंवा आपले समाजातील जे आपले पोदी समाज आमचे आहेत त्याच्यातील आमचे ज्येष्ठ सुधीर काका कांडपिळे, मनोहर काका कांडपिळे आणि आपले पोदी गावातील नगरसेवक मनोज नाना भुजबळ यांनी त्या ठिकाणी जेव्हा रुपालीताई शिंदे यांच्याशी चर्चा केली की आपण दोघे पोदी गावातील जे उमेदवार आहेत तर आपल्यामध्ये आपसमध्ये निवडणुकीमध्ये विरुद्ध निवडणूक नको आणि त्या ठिकाणी वाद नको. तर या ठिकाणी जर तू माघार घेतली आणि पोदी भागातील असेल की अनेक आपले जे प्रभाग क्रमांक 20 आहे त्या ठिकाणी विकासाला एक मोठी तुझी साथ भेटेल विकास कामं करत असताना. आज एक समजुतीच्या ज्या चर्चा आमच्या वरिष्ठांनी त्या ताईसोबत केला तर त्यांच्या विनंतीला त्या ठिकाणी त्यांनी मान ठेवून कुठल्याही गोष्टीची काही अपेक्षा न करता त्या ठिकाणी त्यांनी मनोज नाना भुजबळांना सांगितलं की ठीक आहे नाना, तुम्ही सांगतात मला एक दिवस द्या. तर त्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या कुठेतरी त्यांच्या नातेवाईकाच्या ठिकाणी होत्या, पण त्यांनी दिलेले जो शब्द होता, ठरलेली जी वेळ होती त्या वेळेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज माघार घेऊन माझी पत्नी डॉक्टर प्रियांका कांडपिळे त्या ठिकाणी बिनविरोध निवड ही जी झाली ते या रुपालीताई शिंदे यांच्यामुळे झाली. तर त्यामुळे मी आमच्या पोदी ग्रामस्थाच्या वतीने किंवा आपले पोदी फुलबाळी समाज जी आहे पोदी त्याच्या वतीने ताईचे खूप खूप आभार मानतो. आणि तुम्ही जे आम्हाला आता साथ दिली किंवा तुमची जी आम्हाला मदत झाली त्याचे आम्ही कुठेही न विसर करता आम्हाला समाजाच्या वतीने की आपण सोबत राहून कसे काही विकास कामं करता येतील यासाठी आपण 100% आपले प्रयत्न राहतील. तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.